सविनय प्रणाम। आपल्याला माणूस बनता आलं पाहिजे, कारण माणूस बनणं खूप अवघड आहे। तुम्ही डॉक्टर बनू शकता, वकील बनू शकता, इंजिनियर बनू शकता, लेखक बनू शकता, कवी बनू शकता, असे विविध तुम्ही पद घेऊ शकता, पण माणूस बनू शकत नाही। एखाद्या डॉक्टरकडे डॉक्टर बनण्याची गुणवत्ता आहे, तो डॉक्टर आहे। एखाद्या वकिलाकडे वकील बनण्याची गुणवत्ता आहे, तो वकील आहे। एका लेखकाकडे लेखक बनण्याची गुणवत्ता आहे, तो लेखक आहे। पण माणसाचे गुण त्यांच्यामध्ये असतीलच असे नाही, कारण की डॉक्टर बनल्यानंतर तो जर खरा माणूस असेल तर तो गर्भलिंगन चाचणी करू शकत नाही। एखादा इंजिनियर खरोखर माणूस असेल तर तो चुकीचं काम करणारच नाही। एखादा वकील आहे, पण त्याच्याकडे माणसाचे गुण नाहीत, त्या वकिलाचं काहीच काम नाही। एखादा लेखकाचे गुण आहेत, मात्र माणसाचे गुण त्याच्याजवळ असतील असे नाही। आणि जर माणसाचे गुण असतील तर तो चुकीचं काही लिहिणार नाही। म्हणजे अलीकडच्या काळात देखील आपण बघितलं तर न्यायाधीशांच्या घरी देखील करोड रुपये सापडतात। एखादा लोकप्रतिनिधी तो निवडून गेलेला आहे, राजकारणाचे गुण त्याच्यामध्ये आहेत, पण माणसाचे गुण असतीलच असे नाही। म्हणून माणूस बनणं फार अवघड आहे, कारण माणूस म्हणल्यानंतर त्याच्याजवळ मानवतावाद असणार आहे, त्याच्याजवळ बंधुत्व असणार आहे, माणुसकी असणार आहे। त्यामुळं आजच्या घडीला माणूस बनणं फार अवघड आहे। तर आपण सर्व माणूस बनण्यासाठी प्रयत्न करूया। त्यामुळे निसर्गाने जे आपल्याला हे आयुष्य दिलेलं आहे, या मानव जातीमध्ये आपण जन्माला आलेलो आहे, तर नक्की माणसाचे गुण काय काय आहेत ते आपण शोधूया आणि समाजामध्ये आम्ही माणूस आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करूया। तर मला असं वाटते, माणूस बनण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि माणूस बनल्यानंतर नक्कीच तो जगण्याचा आनंद आहे, ते जे सुख आहे, ते जे समाधान आहे, ते कशातच नसणार असं माझं ठाम मत आहे। आणि त्या संदर्भात माझी भूमिका स्पष्ट आहे की आपण सर्वांनी माणूस बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। धन्यवाद।